महाराष्ट्राचा मूलभूत आधारस्तंभ हा कामगार आहे। कारखान्यांमधनं काम करणारे कामगारांची सुरक्षा अथवा त्यांची हमी ही कारखानदार घेत असतात, परंतु नाक्यावरचा जो कामगार असतो याची सुरक्षा व याची हमी कोण घेणार, यासाठीच काल दिनांक 8 मे रोजी कर्जत खालापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातनं शासनातर्फे नाका कामगारांसाठीच म्हणजेच नोंदणीकृत नाका कामगारांसाठी वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तसेच या शिबिरामध्ये नोंदणीकृत नाका कामगारांना विशेष असे सेफ्टी किट वाटप करण्यात आले। या सेफ्टी किटमध्ये कामगारांना लागणाऱ्या सर्व त्यांच्या सुरक्षतेच्या वस्तू उपलब्ध होत्या। या शिबिरामध्ये नवीन नाका कामगारांची देखील नोंदणी करून घेण्यात आली। स्त्री व पुरुष कामगार मोठ्या संख्येने या शिबिराला उपस्थित होते। या शिबिरामध्ये उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांनी नाका कामगारांना त्यांच्या विम्यासंदर्भातली संपूर्ण माहिती दिली। विम्याद्वारे कुठच्या प्रकारचा लाभ अथवा कुठच्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा व त्या व्यतिरिक्त अन्य सुविधा ज्या आहेत ते नोंदणीकृत कामगारांना मिळू शकतात याची संपूर्ण माहिती उपस्थित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली। यावेळेला खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक संदीप पाटील, लक्ष्मण रिटे, मोहन अवसरमल, त्याचबरोबर दिनेश थोरवे, गणेश खानविलकर, अनिल मिंडे यांची उपस्थिती होती।